त्याच्यामध्ये सेक्शन 22 ते 30 आहेत. हा चॅप्टर आहे रजिस्ट्रेशनचा, चॅप्टर 6. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल हे सेक्शन 22 मध्ये दिलं आहे. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल सेक्शन 22 मध्ये दिलं आहे इकडे. तसंच सेक्शन 24 मध्ये पण दिलं आहे. आणि मध्ये सेक्शन 23 जो आहे हा अशा करता आहे की हा सांगतो की रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. आता पहिले मला हे बघायला लागेल की समजा माझं एखादी ॲक्टिव्हिटी आहे किंवा माझं एखादं ट्रान्झॅक्शन आहे ते असं असेल की त्यासाठी मला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल तर मी हे बघेन. आणि जर माझी ॲक्टिव्हिटी ह्यात येत नसेल तर मला बघायला लागेल की सेक्शन 22 मला ॲप्लिकेबल होतं आहे का, किंवा सेक्शन 24 मधलं काम मी केलं असेल तर मग मला त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. जर रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं तर मग त्याची प्रोसिजर कशी करायची ते या इकडे सेक्शन 25 मध्ये आहे. आता जर तुम्ही सेक्शन 22, 23, 24 बघाल तर त्यामध्ये कुठली प्रोसिजर नाही करायची. आणि सेक्शन 25 मध्ये ज्यावेळेस प्रोसिजर येईल तेव्हा मग संबंधित रूल जे असतात ते रूल्स यासाठी असतील. मग तुम्ही रूल्समध्ये याल तुम्हाला खाली रूल 8वा आहे, ॲप्लिकेशन करायचं टॅक्सपेअरनी रजिस्ट्रेशन करण्याकरता, रजिस्ट्रेशन घेण्याकरता. मग ॲप्लिकेशन पी ओकडे जाईल, व्हेरिफिकेशन होईल त्या डॉक्युमेंट्सचं आणि इतर दिलेल्या माहितीचं, आणि त्यानंतर त्याला सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. लक्षात आहे कसं आहे की रूल केव्हा येतात, ज्या वेळेस काहीतरी प्रोसिजर करायला लागते त्यावेळेस रूल येतात. मग त्या नियमाप्रमाणे ती प्रोसिजर करायची आहे. पण सेक्शन 22, 23, 24चा संबंध कुठल्याही रूलशी नाही आहे. इथे आपल्याला कळणार आहे रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज आहे आणि कोणाला घेण्याची गरज नाही. आता घेतलं कन्सेप्ट आहे डीप रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन 2 ॲक्टमध्ये घेण्याची गरज नाही. एका ॲक्टमध्ये ज्यावेळेस ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्यावेळेस सबमिट केलं जातं तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांचे काय निकष ठरलेत त्याप्रमाणे ते ॲप्लिकेशन ज्या प्रकारे यात माहिती दिलेली आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, कुठल्या प्रकारचा गुड्सचा सप्लायर आहे, ज्या प्रकारे तो सिलेक्ट केलेला ऑप्शन त्याप्रमाणे ते ॲप्लिकेशन जे आहे हे सेंट्रलला पण जाईल किंवा स्टेटला पण जाईल. ते चूज करायचं नसतं टॅक्सपेअरला की मला कोणाचं घ्यायचं आहे. एका ॲक्टमध्ये होईल, दुसऱ्या ॲक्टमध्ये ते झालं असं मानलं जाईल, याकरता सेक्शन 26 आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, प्रत्येक राज्यामध्ये. आता समजा माझा परमनंट फिक्स प्लेस बिझनेस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि काही असा इव्हेंट आहे, काहीतरी असं ओकेजन आहे, त्याकरता मला दिल्लीला सप्लाय करायचं, तर मग एक टेम्पररी तात्पुरतं रजिस्ट्रेशन 90 दिवसाकरता पाहिजे असेल तर त्याकरता वेगळी त्यामध्ये तरतूद आहे, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. म्हणजे एका राज्यामधला व्यक्ती दुसऱ्या राज्यामध्ये काही मर्यादित कालावधीकरता जर ॲक्टिव्हिटी कुठे करायची असेल सप्लायची तर तो रजिस्ट्रेशन घेईल. एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर तिथे ते लॉंग टर्ममध्ये चालणार नाही आहे. एखादं मॅक्झिमम 90 दिवसापर्यंत कुठलं काम असेल तर त्या राज्याला रेव्हेन्यू मिळावा म्हणून तिकडे एक रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं घ्यायचं की परमनंट नसेल. देशाबाहेरचा कुठला व्यक्ती भारतामध्ये आला, समजा एखादी फॅक्टरी आहे, एखादी इंडस्ट्री आहे, तिथे मशिनरीमध्ये प्रॉब्लेम आहे, मग टेक्निशियन फॉरेनमधनं आणला त्यांनी आणि त्याने काम केलं, 8-10 दिवस लागले, महिना लागला, तो गेला काम करून. मग त्या व्यक्तीला नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणून इथे रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद आहे. वेगळ्या राज्यामधनं आला तर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, आणि वेगळ्या देशामधनं कुठला आला तर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. त्यांची प्रोसिजर पण त्याच प्रकारे केली जाईल ज्या प्रकारे आपण दिलं आहे 25 मध्ये. वेगळ्या रूल त्या करता त्या वेगळ्या रूलप्रमाणे यांची पण प्रोसिजर होईल. रजिस्ट्रेशन एकदा घेतल्यानंतर जी माहिती दिलेली आहे गव्हर्नमेंटकडे त्या माहितीमध्ये काय बदल झाला, जागा बदलली, ॲड्रेस बदलला किंवा बिझनेसच्या गोडाऊनमध्ये वाढ झाली, वेअरहाऊस कुठला घेतलं, कुठल्याही प्रकारची जी माहिती गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे त्यामध्ये काही बदल झाला तर मग अमेंडमेंट आहे, यामध्ये ती माहिती द्यावी लागते.
वेळोवेळी. मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल ॲड्रेस चेंज झाला, कुठली जी माहिती ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन प्रोव्हाइड केली असेल त्यात काही बदल झाला असेल तर ती बदल झालेली माहिती देण्याकरता अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर कॅन्सलेशन किंवा सस्पेन्शन. आता रजिस्ट्रेशन जो पर्सन घेतो त्याला काय ऑब्लिगेशन फॉलो करायला लागतं कायद्याप्रमाणे. जो ते ऑब्लिगेशन फॉलो करत नसेल तर मग जो प्रॉपर ऑफिसर आहे गव्हर्नमेंटकडनं त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. ते पहिल्यांदा सस्पेंड होतं आणि त्यानंतर मग ते कॅन्सल होतं. काय फरक आहे जेव्हा मी शिकवीन तेव्हा सांगेन तेव्हा ते क्लिअर बघू आपण. पण हे सस्पेन्शन हे पहिल्यापासून नव्हतं. पहिले काय व्हायचं, एखादा व्यक्ती जर त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही या जर का स्कोपमध्ये आला तर रजिस्ट्रेशन तो घेतलेला असेल ते तो कॅन्सल करू शकत होता. एक्झाम्पल समजा मी राज्याबाहेर सप्लाय करतो, माझ्या टर्नओव्हर जास्त नाही आहे तर सेक्शन 24 प्रमाणे मी घेतलं रजिस्ट्रेशन आणि नंतर मी राज्याबाहेर सप्लाय करणं बंद केलं आणि माझा टर्नओव्हर पण फार कमी आहे. तर ह्या केसमध्ये रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे असं मला कोणी ॲडवाईस दिला आणि सांगितलं की तुम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल करा. अदरवाईज मला रिटर्न्स भरा वगैरे सगळ्या गोष्टी करण्याचा खर्च आहे तो अननेसेसरी करायला लागेल, तो तुमचा वाचेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल. रजिस्ट्रेशन कॅन्सल जर केलं पूर्वी तरी काय व्हायचं की ॲप्लिकेशन केल्यानंतर 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने डिपार्टमेंटला जेवढा वेळ लागेल तिथपर्यंत त्या टॅक्सपेयरला रिटर्न्स भरायला लागायचे. आता सस्पेन्शन ह्यात दिलं याच्यामध्ये तर तो ज्या वेळेस काय करेल ॲप्लिकेशन करेल कॅन्सलेशनसाठी त्याचा नंबर जो आहे सस्पेंड होईल आणि ज्या वेळेस डिपार्टमेंट त्यांच्याकडनं कॅन्सल करेल तेव्हा करेल. एकदा नंबर सस्पेंड झाला तर पुढे तो रिटर्न भरू शकत नाही. सपोज आता माझा नंबर सस्पेंड झाला 5 तारखेला तर मी त्या महिन्यात रिटर्न भरू शकतो पण त्याच्या पुढच्या महिन्यात रिटर्न भरण्याची मला गरज नाही. कॅन्सल नंबर होईल तेव्हा होईल. एक नंबर टॅक्सपेयर कॅन्सल करतो त्याला गरज नाही म्हणून आणि दुसरा डिपार्टमेंट कॅन्सल करते, PO कॅन्सल करतो कारण की टॅक्सपेयर ऑब्लिगेशन फॉलो करत नाही म्हणून, रिटर्न्स नाही भरले किंवा आणखी दुसरे काय ऑब्लिगेशन ते फॉलो नाही केले तर ह्या केसमध्ये एखाद्याचा नंबर कॅन्सल झाला मग त्याचं कारण काय, तो POकडे जाईल विचारेल की माझा नंबर तुम्ही काय कॅन्सल केला. मग जे त्याच्याकडनं काही चुका झाल्या असतील काय चुकीच्या प्रकारे त्याने काही ऑब्लिगेशन फॉलो केले असेल ते तो प्रॉपर करेल. ते प्रॉपर केल्यानंतर मग ॲप्लिकेशन करेल की माझा नंबर पूर्ववत करा, नंबर कॅन्सल केला आहे तो त्याचा नंबर परत ॲक्टिव्ह करण्याकरता रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आहे. हे ज्याला नंबर कंटिन्यू ठेवायचा आहे तो करेल, नंबर स्वतःहून कॅन्सल केलेला आहे तो कॅन्सलच करेल. तर अशा याच्यामध्ये हे 9 सेक्शन आहेत 22 ते 30. आणि जे रूल बघाल तुम्ही ते ॲप्लिकेशन करण्यापासून ते मग कॅन्सल करण्यापर्यंत या प्रकारचे रूल आहेत. रूल नंबर 8 ते 26. आता त्याच्यामध्ये जो सेक्शन 22 आहे त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन 22मध्ये चार सेक्शन आहे त्यामध्ये. आता ह्याच्यातला जो 22(2) जो आहे याचा आता काही संबंध राहिलेला नाही. 22(2) कशा करता होता की 1 जुलैला 1 जुलै 2017ला ज्यावेळेस हा GST कायदा लागू झाला त्यावेळेस इतर जे कायदे होते म्हणजे एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, वॅट यामध्ये जे रजिस्ट्रेशन होते त्यांना मायग्रेट करण्याकरता ह्या कायद्यामध्ये आणण्याकरता हा 22(2) होता. रजिस्टर अंडर अँड एक्झिस्टिंग लॉ त्यांना GSTच्या कायद्यामध्ये 1 जुलैपासून मायग्रेट करण्याकरता या सेक्शनचा वापर केला गेला. आता मेनली सेक्शन कुठला लागतो लोकांना तर 22(1) लागतो की ज्यामध्ये एखाद्याचा बिझनेस आहे तो बिझनेस करत असताना त्याचा जर ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे तो 10 लाख 20 लाख 40 लाख ही एक लिमिट आहे त्याच्यावरती गेला तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं जे आहे हे कंपल्सरी होतं. ते घ्यावं लागतं त्याला, त्याची इच्छा असो नसो. त्याकरता हा सेक्शन आहे 22(1).
अशा प्रकारचं सेक्शन वॅटमध्ये पण होता, सर्व्हिस टॅक्समध्ये पण होता. एक लिमिट दिलेलं असतं की त्या लिमिटच्या वरती ज्याचा टर्नओव्हर जाईल त्यांनी GSTमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि मग त्या कायद्यानुसार जी ऑब्लिगेशन आहे म्हणजे इनवॉइस बनवला पाहिजे. मग इनवॉइसमध्ये प्रॉपर फॉर्मॅटप्रमाणे जी इन्फॉर्मेशन आहे ती भरली पाहिजे. आणि मग ती जी माहिती आहे रिटर्न्समध्ये भरली पाहिजे, टॅक्स भरला पाहिजे. हे सगळं ऑब्लिगेशन लागू होतं. वॅटमध्ये पहिले आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 5 लाख लिमिट होतं, नंतर 10 लाख झालं. सर्व्हिस टॅक्समध्ये पण 10 लाख होतं. आता ज्यावेळेस हा कायदा आणला त्यावेळेस बरेच वर्ष लिमिट काय वाढवलेलं नव्हतं, महागाई वाढली होती. मग त्यामध्ये असं ठरलं की लिमिट काही छोटे राज्य आहेत त्यांनी 10 लाख ठेवलं, बाकी 20 लाख ठेवलं. 40 लाखाचं पहिले सुरुवातीला काय मागणी नव्हती, त्यामुळे 10 लाख आणि 20 लाखांनी कायदा लिहिला गेला पहिले. आणि त्यानंतर मग गुड सर्व्हिसेस सप्लाय करताय ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या राज्यामध्ये 10 लाख असेल. याचा उद्देश काय होता? याचा उद्देश काय की जे छोटे व्यापारी आहेत त्यांना GSTच्या सगळ्या प्रोसिजर फॉलो करणं पॉसिबल नाही. एखादं ग्रोसरी स्टोअर आहे, कसं माणूस दुकान चालू करतो आणि त्याला रजिस्ट्रेशन घ्या, रिटर्न्स भरा, मग जागेच्या गाड्याचं भाडं असेल त्याच्या 15-20 हजार रुपये, आणखीन मग रिटर्न्स भरायचे आणखीन 3-4 हजार रुपये द्यायचे. हे काही त्यांना प्रत्येकाला परवडण्याची गोष्ट नाही. त्यामुळे सगळ्यांना GSTच्या कायद्यामध्ये प्रोसिजर करायला लागू नये म्हणून एक लिमिट दिलं जातं. 10 लाख, 20 लाख, 40 लाख जे काय असेल छोट्या व्यापाऱ्यांनी रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. हे 22(1) 22(3) काय ट्रान्सफर ऑफ बिझनेस. जर बिझनेस ट्रान्सफर झाला म्हणजे एक मेडिकल चालू आहे, तिकडे एक GST नंबर एक ठिकाणी घेतलेला आहे, तो चालवतोय. आणि जर त्यांनी तो बिझनेस दुसऱ्याला विकला, ट्रान्सफर झाला, तर जो नवीन ओनर असेल त्याला नंबर घ्यायला लागेल. एखादा व्यक्ती एक्सपायर्ड झाला तर मग त्याचा जो वारस असेल तो बिझनेस कंटिन्यू करेल, तर मग जो वारस आहे त्याचा पॅन नंबर वेगळा आहे. मग जो एखाद्या व्यक्तीचा पॅन नंबर आहे जो वडिलांचा आहे आणि मुलगा बिझनेस पुढे कंटिन्यू करत असेल, तो वडिलांचा जो नंबर आहे GSTचा तो मुलाला चालणार नाही, त्याला नवीन नंबर घ्यायला लागेल. मग त्यासाठी हे ट्रान्सफर ऑफ बिझनेससाठी हे दिलेलं आहे. आणि ट्रान्सफर फॉर अमलगमेशन आणि डीमर्जर. कंपनी असते, 2 कंपन्या एकत्र आल्या आणि त्याने एक कंपनी केली आयडिया वोडाफोन. तर मग आयडिया वोडाफोन वेगळी कंपनी आहे, त्यांच्या कंपनीचा ID वेगळा असेल, त्यांचा पॅन नंबर वेगळा असेल, मग त्यांना रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. तसं एखादी कंपनी आहे त्यांच्या 2-3 असे वेगवेगळ्या प्रकारचे ते काय फॅक्टरीज आहेत, ते वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतात. तर त्यांना असं वाटलं की आपण हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याकरता आपण वेगवेगळ्या कंपन्या 2 करू, म्हणून त्यांनी एक कंपनी स्प्लिट केली, डीमर्जर. तसं MECBचं झालं, त्यांनी 2-3 कंपन्या केल्या, तर मग त्या प्रत्येक कंपनीकरता रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. 2 कंपन्या एकत्र आल्या, मग ज्या अगोदरच्या कंपन्या होत्या त्या एक्झिस्ट करणार नाहीत, त्यांचा नंबर कॅन्सल होईल आणि नवीन कंपनी येईल, त्याला नवीन GST नंबर घ्यायला लागेल. आणि जर डीमर्जर झालं, समजा एक कंपनी ती आहेच, त्यातनं एक भाग वेगळा काढला, नवीन कंपनी बनली, मग त्या नवीन भागाकरता नवीन त्यांनी जर का कंपनी बनवलेली आहे, त्याचा नवीन पॅन नंबर त्यांनी घेतलेला आहे, मग त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं करायला. हे सेक्शन 22 प्रमाणे 4 सेक्शन होतात. आता यातला मुख्य सेक्शन जो आहे तो 22(1) हाच लेंदी आहे, हाच मोठा आहे. आता टर्नओव्हर लिमिटबद्दल भाष्य आहे 22(1) मध्ये. रजिस्ट्रेशन आपण हेडिंग दिलेलं आहे, हे हेडिंग काय त्या ॲक्टमध्ये येत नाही, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा वाचाल, इथे येऊन वाचाल, तर यात तुम्हाला असा हेडिंग काय मिळणार नाही. हे असं काढाल तर ह्यात सरळ असं दिलेलं असतं, या प्रकारे दिसेल तुम्हाला. आता इथे हा सबसेक्शन 1 आहे, त्याच्या खाली असं प्रोव्हायडेड. आता ज्यावेळेस इथे एक तरतूद केलेली आहे ह्या 2 लाईनमध्ये दिसते, तर ती तरतूद संपूर्ण भारताकरता लागू होईल, कारण की हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू होतो. तर जर ह्यात काय दिलेलं आहे आणि त्याला काय अपवाद असेल तर तो अपवाद खाली प्रोव्हायडेड डॅटमध्ये येईल, लक्षात घ्या. दुसरा अपवाद असेल तर मग प्रोव्हायडेड फर्दर डॅट असं येईल. तिसरा असेल तर प्रोव्हायडेड ऑल्सो डॅट, आणि त्यापुढे आणखीन काय असेल तर प्रोव्हायडेड ऑल्सो डॅटनी येईल.
लक्षात जे इथे सांगितलं आहे त्याविषयी अधिक काय सांगायचं आहे किंवा वेगळं काय सांगायचं असेल तर मग तिथे याला म्हणतात प्रोव्हिजो, की या सबसेक्शनचा हा प्रोव्हिजो आहे. प्रोव्हिजो 1, 2, 3, मग यामध्ये 3 प्रोव्हिजो आहेत. सेक्शन 22मध्ये 4 सबसेक्शन आहेत आणि त्यामध्ये सबसेक्शन 1मध्ये 3 प्रोव्हिजो आहेत. आता हे 3 प्रोव्हिजो या सबसेक्शन 1ला ॲप्लिकेबल आहे. केव्हा केव्हा असं असतं की इथे बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, इथे 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आता ह्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजो म्हणतो. ओके, त्याच्या खाली इथे काय एक्सप्लेनेशन आहे आणि इथे खाली पण एक्सप्लेनेशन आहे ना. आता हे एक्सप्लेनेशन 4 ते पण असू शकतं, तसं हे एक्सप्लेनेशन या 1च आहे. आता इकडे खाली दिलं एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन, हे एक्सप्लेनेशन या सबसेक्शनचं आहे. एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं असतं की जे वरती दिलं आहे त्याच्याबद्दल अधिक काय सांगायचं असेल, क्लिअरिटी येण्याकरता, क्लॅरिफिकेशन करता, तर ते या एक्सप्लेनेशनमध्ये येतं. हे एक्सप्लेनेशन या सबसेक्शन 1 बद्दल काहीतरी सांगत असेल. आणि हे जे खाली एक्सप्लेनेशन दिलं आहे हे काय दिलं आहे, फॉर द पर्पजेस ऑफ धिस सेक्शन, म्हणजे हा सेक्शन 22वा आहे, त्या संपूर्ण सेक्शन 22 विषयी ते एक्सप्लेनेशन. या प्रकारे हा सेक्शन लिहिला गेला आहे. आता ॲक्च्युली त्यात काय लिहिलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. एव्हरी सप्लायर, आता मी कुठल्या तरी गुड सर्व्हिसेस सप्लाय करत असेल तर हे मला लागू आहे हे समजून मला वाचायचं की एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर. म्हणजे मला या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी असेल, मी केव्हा पात्र होईल, एव्हरी सप्लायर केव्हा पात्र होईल, त्या राज्यामध्ये किंवा त्या युनियन टेरिटरीमध्ये. आता इथे काय म्हटलं, अदर दॅन म्हटलं तर हा इथे यांना ॲप्लिकेबल नाही आहे. मग हा भाग मी नंतर सांगतो. प्रत्येक सप्लायर हा पात्र होईल या कायद्यामध्ये, पात्र असेल या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता. फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. आता तो रजिस्ट्रेशन कुठे घेईल आणि केव्हा घेईल, इफ हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड्स 20 लाख. आता एप्रिलला वर्ष सुरू झालं, फिनान्शियल इयर 24-25, मग 1 एप्रिलपासून जर का एखाद्याचा टर्नओव्हर काउंट केला, मोजला तो, आणि जर तो 20 लाखाच्या पुढे गेला तर तो ज्या राज्यामध्ये व्यवसाय करत असेल, फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय. परत शब्द काय इथे, टॅक्सेबल सप्लाय. जर मी दूध विकत असेल, दूध हा करमुक्त एकदम सप्लाय, त्याच्याकरता ते बोलत नाही आहे. असा कुठला सप्लाय होतोय गुड सर्व्हिसेसचा जो टॅक्सेबल आहे आणि त्याचा जर का ॲग्रिगेट टर्नओव्हर हा 20 लाखाच्या पुढे गेला तर ज्या राज्यामध्ये तो व्यवसाय करत असेल, एखादा व्यक्ती एकाच राज्यामध्ये व्यवसाय करत असेल, एखादा व्यक्ती 2 राज्यामध्ये व्यवसाय करत असेल. लक्षात, जर एक व्यक्ती गोव्यात त्याचे समजा बिझनेस आहे, दुसरा गोव्याच्या बाहेर महाराष्ट्राकडे सुरू तिकडे एक बिझनेस आहे, 2 बिझनेस आहे. जसं एखादा व्यक्तीचा कसं एक पनवेल न्यू पनवेल जवळजवळ आहे, तसं एखादा जिकडे राज्याची सीमा असते त्यांच्याकरता कसं आहे तो भाग एक 5 किलोमीटरचा आहे, पण राज्य वेगळे झाले. आणि जर त्याचा टर्नओव्हर जेव्हा काढायचा आहे तेव्हा टर्नओव्हर हा पॅन इंडिया बेसिसवरती काढला जातो की त्या पॅनवरती एकूण सगळ्या राज्यामध्ये मिळून किती बिझनेस आहे. तो ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 20 लाखाच्या पुढे गेला, इथे काय दिलं आहे की गुड सर्व्हिसेस किंवा दोन्ही, एका राज्यामध्ये असो किंवा अनेक राज्यामध्ये असो, जर तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल आणि त्याचा टर्नओव्हर हा 20 लाखाच्या पुढे गेला तर ज्या राज्यात तो व्यवसाय करतो त्या प्रत्येक राज्यामध्ये त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. बघा परत मी वाचतो, एव्हरी सप्लायर तो पात्र असेल रजिस्ट्रेशन घेण्याकरता या कायद्यामध्ये त्या स्टेटमध्ये, त्या राज्यामध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये येथे तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा, आणि जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या फिनान्शियल इयरमध्ये 20 लाखाच्या पुढे गेला तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं होईल. आता हे जे अदर दॅन आलं आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, हे आलं इकडे प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजे इथे ते वगळलं आणि खाली दिलं इकडे प्रोव्हाइडेड दॅट वेअर
such person makes taxable supply of goods or services or both from any of the special category states, he shall be liable to be registered if his aggregate turnover in a financial year exceeds 10 lakh. म्हणजे सगळ्या राज्यांमध्ये 20 लाख हे लिमिट दिलेलं आहे, पण स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ती कुठली आहे ते सांगतो मी. त्यामध्ये हे लिमिट 20 लाख नसणार आहे, ते 10 लाख असतं. आता स्पेशल कॅटेगरी स्टेट्स जे आहेत, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, आता यामध्ये पहिला एक शब्द आला इकडे की ॲग्रिगेट टर्नओव्हर. काय आलं? ॲग्रिगेट टर्नओव्हर. तर ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ हा सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये दिला आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे काय. ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज. ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा काढायचं आहे, जर मी दूध आणि आईस्क्रीम दोन्ही विकतो, तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना फक्त मी किती रुपयाचं आईस्क्रीम विकलं त्याचीच व्हॅल्यू नाही घ्यायची आहे. खाली म्हटलं की एक्झाम सप्लाय पण त्यामध्ये इन्क्लूड करा. टॅक्सेबल सप्लाईज, एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बोथ. टॅक्सेबल सप्लाय इथे काय म्हटलं? इन्क्लुडिंग. इथे एक्सक्लुडिंग म्हटलं आहे. एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड. इनवर्ड म्हणजे परचेस केलं. परचेसची व्हॅल्यू नाही घ्यायची. ज्याच्यावरती रिसिपेंटला टॅक्स द्यायचा आहे, बायरला टॅक्स द्यायचा आहे, त्याची व्हॅल्यू नाही घ्यायची. मी जे विकतोय आउटवर्ड सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय, एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिस, त्याची व्हॅल्यू. इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन टू बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस बट एक्सक्लूड्स. आता जर का मी नंबर घेतलेलाच नाही GSTचा, तर मी आता टॅक्स कलेक्ट नाही करत आहे, तेव्हा मला हे लागू होणार नाही. पण वेगवेगळ्या ठिकाणी जिकडे जिकडे हा ॲग्रिगेट टर्नओव्हर शब्द येतो, म्हणजे रेशन जर घ्यायचं असेल त्यामध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर वापरला आहे. रिटर्न्स फाईल करायचे असतील तर कोणाचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या आत आहे, कोणाच्या पुढे आहे, त्यांना रिटर्न्स क्वार्टरली किंवा मंथली करायला लागतात, त्या करतायत. त्यानंतर मग GSTR 9 कोणाला फाईल करायचं आहे, मग त्याकरता वेगळी काय प्रोव्हिजन आहे. आता बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटने असं केलं आहे की ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोड आहे, 2 करोड आहे, त्यांना GSTR 9 भरणं ऑप्शनल नाही, बरं तरी चालेल. ऑडिट आहे ते 2 करोडच्या पुढे होतं पहिले, म्हणजे असे ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोड. पहिले क्वार्टरली रिटर्न जो होता तो त्यांचा टर्नओव्हर 1.5 करोडपर्यंत त्यांना होता. मग अनेक वेळा अशा प्रकारे ॲग्रिगेट टर्नओव्हर शब्द आलेले. मग ज्या ज्या वेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे गव्हर्नमेंटला छोट्या टॅक्स पेअरना काहीतरी रिलीफ द्यायचं आहे, काहीतरी वेगळी तरतूद करायची आहे, त्यावेळेस ते ॲग्रिगेट टर्नओव्हर शब्द वापरतात. मग त्या ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ जे याच्यामध्ये रजिस्टर्ड लोक असतील, इनवॉइस बनवला. आता इनवॉइस जर मी 1 लाखाचा बनवला तर ह्याच्यावर मी GST कलेक्ट करणार आहे. 18% जर का रेट असेल तर 18,000. 1,18,000 हा ॲग्रिगेट टर्नओव्हर असेल का? तर खाली काय म्हटलं? एक्सक्लूड करा. जी टॅक्सची व्हॅल्यू आहे ती एक्सक्लूड करा. म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर बघताना टॅक्सची व्हॅल्यू घ्यायची नाही. आता ज्यावेळेस आपण इथे बघतोय ॲग्रिगेट टर्नओव्हर, तेव्हा इथे टॅक्स कलेक्ट केलेलाच नाही आहे, कारण तो रजिस्टर नसल्यामुळे त्याला अधिकारच नाही टॅक्स कलेक्ट करणार आहे. त्यामुळे हा भाग इथे रिलिव्हंट नाही आहे, हा भाग इथे संबंधित नाही आहे. एवढंच बघा की टॅक्सेबल सप्लाय किती करताय, एक्झाम सप्लाय करताय, एक्सपोर्ट. आता जर का देशाबाहेर राज्याबाहेर सप्लाय केला तर त्या रेशन कंपल्सरीच घ्यायला लागेल, तो घ्यायलाच लागेल, तो वेगळा ठेवायला सेक्शन आहे. इथे फक्त काय होईल, राज्याबाहेर सप्लाय करतोय, इथे टॅक्सेबल सप्लाय करतोय, एक्झाम सप्लाय करतोय, या सगळ्याची व्हॅल्यू विचारात घ्यायची. आता एक्झाम सप्लायमध्ये काय येईल आणखी मी पुढे जाऊन नंतर सांगेन, आणखीन त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये सांगेन. आता एवढं लक्षात घ्या फक्त की ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा दिलं आहे त्यावेळेस त्या डेफिनेशनप्रमाणे त्याची व्हॅल्यू काढायची. हां हां सांगतो ना पुढे तुम्हाला. आता एक्झाम सप्लायमध्ये काय येतं त्याची पण डेफिनेशन आहे. त्यामध्ये काय येतं की ज्याचा रेट नोटिफाय केला आहे नील ते पण त्यामध्ये येतं. ज्याचं त्याची पॉवर सेक्शन 9मध्ये नोटिफिकेशन काढलं जाईल आणि त्यात सांगितलं जाईल की कुठल्या गुडचा रेट किती आहे. मग तो
3%, 5%, 12%, 18%, 28 आहे, तसं एक रेट नील पण असू शकतो. रेट नील आहे म्हणजे ते टॅक्सेबल आहे पण रेट नील आहे. दुसरं सेक्शन 11मध्ये करमुक्त करण्याची पॉवर गुड सर्व्हिसेस. मग सेक्शन 11मधली पॉवर जर वापरली असेल तर ते गुड्स एक्झाम झाले, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कर घ्यायचा नाही. आता त्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे असा सप्लाय ज्याच्यावरती GSTच्या कायद्यामध्ये टॅक्स लावला जाऊ शकत नाही, लेवी होऊ शकत नाही. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे वाईन, याच्यावर GSTच्या कायद्यामध्ये कर घेतला जाऊ शकत नाही. आणि दुसरं आहे पेट्रोलियम प्रॉडक्ट 5 आहे. आता जर तुमचा पेट्रोल पंप असेल तर तुमचा पेट्रोल पंपाचा टर्नओव्हर समजा 30 लाख आहे. ओके, 30 लाख आहे आणि मी दुसरा एखादा बिझनेस सुरू केला, नवीन बिझनेस सुरू केला, तर पहिल्या महिन्यात तुमचा बिझनेस झाला 1 लाख, मग पुढच्या महिन्यात आणखी 2 लाख झाला. जसं तुम्ही 10 लाख क्रॉस कराल आणि पेट्रोल पंपाचा तुमचा टर्नओव्हर 30 लाख झाला आहे, समजा एक चौथ्या महिन्यात 5व्या महिन्यात तुमच्या पेट्रोल पंपाचा टर्नओव्हर चांगला आहे, तुम्ही बिझनेस सुरू केला, 4-5 महिन्यात तुमचा टर्नओव्हर दोन्ही मिळून 40 लाखाच्या पुढे गेला. म्हणजे छोटा बिझनेस आहे माझा, एक ग्रोसरी स्टोअर काढलं आहे, 10 लाख टर्नओव्हर फक्त. पण इथे काय सांगितलं आहे की एक्झाम सप्लायमध्ये नील रेट, एक्झाम्प्टेड गुड्स आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय हे सगळं एकत्र करून जी अमाऊंट जे होईल ते सगळं एक्झाम सप्लाय. लक्षात घ्या. मग आणखीन याच्यावरती मी पुढे एक्झाम्पल घेतलेले आहेत, तुम्हाला हा विषय पुढे क्लिअर होईल. हा क्लिअर होईल. आता तर मी जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला सांगतोय, कारण मग मूळ विषय भरकटेल. मला हे टॅक्सेबल आणि एक्झाम हे क्लिअर करण्याकरता पुढे मी एक्झाम्पल घेतलेली आहेत. स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी वेगळी तरतूद आहे. आता मला सांगायचं आहे काय की स्पेशल कॅटेगरी स्टेटला 10 लाख आहेत आणि इतर स्टेटला 20 लाख आहेत. मग स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणजे कुठल्या स्टेटला लिमिट 10 लाख आहे, लक्षात घ्या. आता इथे आपण हे बघितलं, यामध्ये ही 3 आहेत खाली एक्सप्लेनेशन. हे 3 कशा करतायत फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन आहे ना. त्याच्यामधलं हे तिसरं जे एक्सप्लेनेशन आहे, तिसरं जे आहे ते मी सांगतोय. द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल 279A(4G) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे घटनेमध्ये आपल्याकडे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन या 11 स्टेट आहेत, यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे. म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर. घटनेप्रमाणे जर हा शब्द आला स्पेशल कॅटेगरी स्टेटस तर मग कुठले येतील, हे 11 येतील. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हे 11 येतील. आत्ता आपल्याला शब्द आला तिकडे स्पेशल कॅटेगरी स्टेटस, म्हणजे आपण काय म्हणणार हे 11. पण त्याने खाली काय केलं आहे की या सेक्शन करता एक्सप्लेनेशन 3 दिली. त्यातलं एक्सप्लेनेशन तिसरं जे आहे ते काय सांगतं की ज्या वेळेस वरती म्हटलं आहे द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेटस शॅल मीन, जे 11 दिलेत त्यातले एक्सेप्ट, त्यातनं हे जे 7 म्हणतो आम्ही ते सोडून द्या. जम्मू अँड काश्मीर, स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि उत्तराखंड हे सोडा. हे 7 जर सोडले तर सेक्शन 22मध्ये जे इतर उरतील ते उरतात जे ते कुठले आहेत, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड. कळलं. आर स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22. सेक्शन 22 करता हे 4 जे स्टेट आहेत, घटनेमध्ये 11 स्टेट आहेत, पण सेक्शन 22मध्ये जेव्हा शब्द आला स्पेशल कॅटेगरी स्टेट्स त्यावेळेस ही 4च राज्य विचारात घ्यायची. म्हणजे या 4 राज्यांना लिमिट ॲग्रिगेट टर्नओव्हरचं 10 लाख राहील, बाकी राज्यांना
म्हणजे जे वगळलेत यांनी सांगितलं आम्हाला नको 10 लाख, हे 4 बोलले आम्हाला 10 लाख करा. म्हणजे GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ज्या वेळेस हा विषय चर्चेला आला असेल त्यावेळेस जे लिमिट काय राज्यांना 5 लाख आहे, काय राज्यांना 10 लाख आहे, ते आपण 20 लाख करूया. किंवा कोणी 40 लाख पण त्यावेळेस मागितले असतील तर लिमिट 40 लाख पुढे केलं गेलं. महाराष्ट्र गुजरातची मागणी समजा असेल की आमचं जे राज्य आहे इथे लिमिट 40 लाख करा, पण छोटी राज्य काय म्हणाली, जर लिमिट 40 लाख केलं तर आमच्या इथे व्यापारी रेशन घेणारच नाहीत कोण, आम्हाला टॅक्सेस मिळणारच नाही. आणि ही जी 4 राज्य आहेत यांच्याकडे लिमिट अगदी कमी होतं, तर त्यांच्या तिथल्या राज्याच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन टॅक्स घ्यायचाच नाही. म्हणजे आम्हाला 5 लाख इथे 5 लाखच ठेवा. मग त्यांना कन्व्हिन्स केले असे की ॲटलिस्ट 10 लाख तरी करा. मग ते 10 लाखावर तयार झाले आणि बाकीचे कोण 40 लाख मागत असतील त्यांना आत्ता 20 लाख ठेवू, पुढे वाढवता येईल असं करून मग ते 10 लाख आणि 20 लाख यावरती सहमती झाली असेल आणि त्यामुळे मग अशा प्रकारे ती तरतूद लिहिली गेली. 20 लाखाचं जे काय त्यांनी पर्याय ठेवला तो काय सगळ्यांना सुटेबल वाटला नसेल, पण 20 लाखावरती सहमती झाली नाही. त्यामुळे मग तरतूद कशी झाली की सगळ्या राज्यांनी ज्यांनी 20 लाख मान्य केले त्यांनी 20 लाख घेतले आणि नंतर 4 राज्य म्हणाले की आम्हाला 20 लाख नको, त्यांना 10 लाख दिले. त्यांना 10 त्यांचं म्हणणं काय आमचं टर्न राज्य छोटे आहे तर 20 लाख केले तर आमच्या इथे रेशन मिळणारच नाही, आम्हाला 10 लाख ठेवा. छोटा एरिया किंवा मागासलेला एरिया आहे त्यांना टॅक्स, जसं जम्मू काश्मीर आहे त्यांना टॅक्स नकोच आहे, ते बोले आम्हाला ठेवा 20 लाखमध्ये. पुढे 40 लाख केले, आम्हाला घ्या 40 लाखमध्ये. प्रत्येक राज्यांच्या तिथल्या जे राजकीय लोक असतात निर्णय घेणारे त्यांची वेगळी मानसिकता असते, त्यानुसार ते निर्णय घेत असतात. म्हणजे फ्युचरमध्ये काय राज्याकरता चांगलं होईल यापेक्षा जनतेला आपल्या काय पाहिजे ते दिलं तर आपल्याला राज्यकर्ते बनवतील. कोण काय विचार करत असेल त्यानुसार तो निर्णय होत असेल. जो प्रतिनिधी असेल त्या राज्याचा त्याला सांगून पडत असेल किंवा या विषयावरती चर्चा आहे, हे अजेंडा आहे मीटिंगचा, तर आपल्याकडनं हे विषय घ्या, आपल्याकडनं हे प्रस्ताव द्या पुढे. त्याप्रमाणे ते प्रस्ताव प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये देत असतील आणि त्यानुसार मग ही तरतूद झाली की बाकीच्या राज्यांनी मान्य केलं 20 लाख आणि 4 राज्य बोलले आम्हाला 10 लाख पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे एखादा आपल्याकडे आपण विषय जेव्हा अभ्यासतोय समजून घेतोय तेव्हा असं का केलं असेल हे लॉजिकली तुमच्या माइंडला मिळालं तर हे लक्षात राहतं. नुसतं वाचून पण हे कळण्यासारखं आहे पण मग लक्षात राहत नाही, ते कन्व्हिन्स होत नाही. ते कन्व्हिन्स होण्याकरता मला एवढं बोलायला लागलं, समजलं ना काय? त्या अर्धा तास गेला हा फक्त एवढा विषय घेण्यामध्ये. आता हे लिमिट 10 लाख ठेवलं आहे, जसं पुढच्या काळात महागाई वाढेल हे लिमिट जे आहे provided further that the government may at the request of a special category state हे लिमिट 10 लाख आहे and on the recommendations of the council, म्हणजे काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ते राज्य सांगतील की लिमिट 10 लाख आहे ते वाढवा. तर मग enhance the aggregate turnover referred to in the first proviso, हा पहिला प्रोविजो आहे, ते वाढून 10 लाखाचं 20 लाखापर्यंत केलं जाऊ शकतं काही अटी शर्तीवरती किंवा काही मर्यादा, कंडिशन अँड लिमिटेशन्स ॲज मे बी सो नोटिफाईड. आणि जे इकडे 20 लाख दिलं आहे हे 20 लाखाचं पण 40 लाख होऊ शकतं. आता हे जे 2 प्रोविजो आहेत हे पण 1 जुलैला ज्या वेळेस 2017ला जेव्हा हा कायदा लागू झाला तेव्हा हे नव्हते. म्हणजे लिमिट 10 लाखाचं 20 लाख करायचं आहे स्पेशल कॅटेगरी स्टेटचं किंवा बाकी स्टेटचं 20 लाखाचं 40 लाख 30 लाख 40 लाख काय करायचं आहे ते वाढवण्याचं इथे तरतूदच नव्हती. मग ती या अमेंडमेंट ॲक्टवर 18 जो ॲप्लिकेबल झाला 1 फेब्रुवारी 2019 पासून त्यामध्ये ही तरतूद केली गेली. हे नंतर हा इथे ॲड झालं. यात तुम्हाला काय कळतं आता की रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, म्हणजे हे 4 स्टेट जे आहेत यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या पुढे गेला तर त्या राज्यामध्ये युनियन टेरिटरीमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता तो व्यक्ती पात्र होईल. आणि जर बाकी राज्यात 20 लाखाच्या पुढे तर काय होईल, ॲग्रिगेट टर्नओव्हर केला तर इन द स्टेट और युटीमध्ये काय येईल तो रजिस्ट्रेशन घेईल. एवढं क्लिअर झालं.
आता त्यात परत एक्सप्लेनेशन बघा काय. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ. आता हे जे लिमिट आहे ना 20 लाखाचं, ते पुढे 40 लाख केलं त्यावेळेस या एक्सप्लेनेशनचं महत्त्व जास्त आहे. जेव्हा लिमिट, आता महाराष्ट्राचं लिमिट जे आहे ते 40 लाख आहे, पण ते गुड्स करतात. जो एक्सक्लुझिव्हली सप्लाय गुड्सचा करतो त्याच्याकरता लिमिट 40 लाख. पण सर्व्हिस जरा थोडीफार तरी दिली, मग गुड सर्व्हिस दोन्ही असतील, फक्त सर्व्हिस करता लिमिट 20 लाख, गुड सर्व्हिस दोन्ही आहे तरी 20 लाख, आणि फक्त गुड्सचाच सप्लाय करत असेल तरच लिमिट 40 लाख. आता अनेक व्यापारी वगैरे असतात, ते एकमेकांना वेळेला पैसे उधार देतात. व्यापाऱ्यांना मदत करतात. आता जर का तुम्ही व्यापारी आहेत, मी व्यापारी आहे, मी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही वापरले 8 दिवस, मला परत केले, तर तुम्ही व्यापार धर्म म्हणून मला इंटरेस्ट द्याल. हे पैसे तुमचे वापरले आणि इंटरेस्ट द्या. 1 लाख रुपये घेतले होते, वापरले मी 8 दिवस, मी 2,000 तरी इंटरेस्ट घ्या. इंटरेस्ट दिला. आता मी तुमच्याकडनं पैसे घेतले, वापरले, सर्व्हिस कोण दिली मला, बेनिफिट मला मिळाला पैसे वापरण्याचा, सर्व्हिस तुम्ही दिली. तुमचं 2,000 इन्कम जे आहे इंटरेस्टचं, हे सर्व्हिसमध्ये येणार. तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 15 लाख आहे, पण तुम्ही सर्व्हिस दिली, पुढे 15 लाखाचा लिमिट तुमचा टर्नओव्हर 20 लाख झाला, 22 लाख झाला, 25 लाख झाला. तुम्ही इंटरेस्टनी लोकांना सर्व्हिस देत आहे. तुमच्याकडे एक नाही 4-5 लोक असतील, तुमचे मित्र असतील, संबंधी असतील, पण तुमचा टर्नओव्हर हा 25 लाख आहे, तर तुम्हाला 40 लाखाचं लिमिट मिळेल की नाही मिळेल. आता इथे काय म्हटलं आहे की अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड, म्हणजे त्याला विचारात घ्या, टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट लोन ॲडव्हान्सेस. जो लोन देतो, ॲडव्हान्सेस देतो, अशा व्यक्ती त्याचं कन्सिडरेशन म्हणजे काय घेतो, इंटरेस्ट घेतो किंवा डिस्काउंट. तर त्याला असं समजलं जाईल, कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन अ सप्लाय ऑफ गुड्स, तो गुड्सचाच सप्लायर आहे, याच प्रकारे त्याचा विचार करा. दुसरं, समजा तुमचा 25 लाख टर्नओव्हर आहे गुड्सचा, तुम्ही एक छोटी मोठी एजन्सी घेतली आहे आणि याची एजन्सी घेतलेली असेल, त्याकडे तुम्ही एक 2 लाख रुपये डिपॉझिट म्हणून ठेवले. जसं मदर डेअरी आहे किंवा अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, चितळे आहे, अजून कोण आहे, ते डिपॉझिट मागतात की तुम्हाला आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप देऊ, तर डिपॉझिट द्या तुम्ही आम्हाला, 2 लाख 5 लाख डिपॉझिट ठेवायला लागतं. आणि काय मॅन्युफॅक्चरर असे आहेत की जे त्याच्यावरती डिपॉझिट म्हणून पैसे ठेवलेत, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून, त्याच्यावर ते व्याज देतात, इंटरेस्ट देतात. तुमच्याकडे 2 लाख आहे, तुम्ही बँकेत ठेवाल, FD काढाल, तुम्हाला इंटरेस्ट किती मिळेल, मग तुम्हाला इंटरेस्ट आम्ही देतो, फक्त आम्हाला ते सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून द्या. मग ते क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली इंटरेस्ट प्रोव्हाइड करा. मग त्याने तुम्हाला इंटरेस्ट दिला, मग तुम्हाला पैसे तुम्ही ठेवले, बँकेत पण तुम्ही पैसे घेऊन ठेवले असतील, तर बँक इंटरेस्ट देते, म्हणजे इंटरेस्ट इन्कम झालं. तर जर कोण इंटरेस्ट घेत असेल तर त्याला बाधा येऊ नये म्हणून इंटरेस्ट इन्कम कोणाचा असेल, कुठल्याही मार्गाने असेल, तर ते इंटरेस्ट इन्कम जे एक्झॅम्प्ट आहे, ते जो सप्लायर आहे तो गुड्सचाच सप्लायर आहे असं समजलं जाईल. तो इंटरेस्ट घेतो म्हणून तो सर्व्हिस प्रोव्हायडरच्या कक्षेमध्ये येणार नाही, त्या स्कोपमध्ये येणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे ह्याचा उद्देश काय की जर का हे लिमिट 40 लाख दिलं गव्हर्नमेंटने एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स, पण तो इंटरेस्ट इन्कम अर्न करत असेल तर तो गुड्सचाच सप्लायर आहे, त्याला 40 लाखाचा बेनिफिट मिळू दे. बाकी दुसरी कुठली सर्व्हिस दिली मग लिमिट 20 लाखपर्यंत खाली येईल, मग ते रिस्ट्रिक्ट केलं 20 लाख, 40 लाखाला त्याला बेनिफिट घेता येणार नाही. पण जोपर्यंत 10 लाख 20 लाख दोन्ही सर्व्हिस आणि गुड दोन्ही करताय, त्यावेळेस याचा काय तेवढा काही फरक पडत नाही. ते 20 लाखाच्या पुढे गेले, त्याला घ्यायचे सजेशन, 10 लाखाच्या पुढे गेले, तो मग तिथे पात्र होणारच आहे. आता आपल्याकडे ही एवढी राज्य आहेत, ही राज्य आहेत, ही प्युअर स्टेट आहे.
आणि ही 3 राज्य जी आहेत, दिल्ली, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, ही सेमी स्टेट आहेत. आणि ही जी 5 आहेत ही युनियन टेरिटरी आहे. आता त्यामुळे काय होतं, तुम्ही जिकडे जिकडे बघाल तिकडे तिकडे तुम्हाला याच प्रकारे जेव्हा तरतूद वाचाल त्यावेळेस स्टेट और युटी असे शब्द वारंवार येतील. तर बाकी सगळे स्टेट आहेत, हे जे 3 आहेत ते, हे 5 आहेत ते युनियन टेरिटरी आहेत. हे जे 5 आहेत ते युनियन टेरिटरी आहेत. आता आपल्याकडे जे लिमिट 40 लाख झालं, ओके, महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये 40 लाख झालं, तर पहिल्यापासून इकडे लिमिट जे वाढवायची तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे, तो नव्हता पहिले, तो नव्हता. मग जर का तशी पॉवरच नसेल तर ते लिमिट एक्सटेंड नाही करता येणार. हा सेक्शन 23 जो आहे, सेक्शन 23, सेक्शन 23 मध्ये काय, रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही हे तिकडे दिलं आहे. प्लस त्यामध्ये नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन 23(1) आहे, त्यामध्ये 2 क्लॉज आहेत आणि पुढे मग 2 आहे. या 2 मध्ये काय दिलं आहे की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेंट इन सबसेक्शन 1 ऑफ 22 आणि 24 मध्ये, 22(1) मध्ये थ्रेशोल्ड लिमिट दिलं आहे आणि 24 मध्ये काय त्यांनी केसेस दिल्या. तिथे काही दिलेलं असेल, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन ॲज मे बी स्पेसिफाईड देअर इन स्पेसिफाय कॅटेगरी ऑफ पर्सन हू मे बी एक्झम्प्टेड फ्रॉम ऑफरिंग रजिस्ट्रेशन. म्हणजे 22(1) प्रमाणे 20 लाखाचं लिमिट आहे, ते तुम्ही एक्सेड करत असाल, हे 22(1) मध्ये दिलं आहे. 22(1) मध्ये काही दिलेलं असेल तरी गव्हर्नमेंटकडे एक पॉवर आहे की जर द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल, काउन्सिल रिकमेंड करेल आणि गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशन काढून ते काही स्पेसिफाईड काही कंडिशन्स किंवा रिस्ट्रिक्शन्सनी काही कॅटेगरी ऑफ पर्सन्सला रजिस्ट्रेशन घेण्यापासून एक्झाम, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही अशा प्रकारे नोटिफिकेशन काढू शकतो. मग तसं नोटिफिकेशन त्यांनी त्या ती पॉवर वापरून सेक्शन 23 मध्ये सबसेक्शन 2 आहे त्याची पॉवर वापरली आहे. जर हे नोटिफिकेशन तुम्ही वाचाल, नोटिफिकेशन नंबर 10/2019 7 मार्च 2019 हे तुम्ही काढाल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन या प्रकारे दिसेल. हे कुठे बघता येईल तुम्हाला, आता इथे बघायला लागेल की रेटवालं बघायचं आहे का हे बघायचं आहे. तर त्याप्रमाणे ते पहिले बघायचं की आपण कुठलं बघायचं आहे आपल्याला. इथे हे नॉर्मल आहे, ह्याला रेट वाईज नाही आहे, हे जनरल आहे. आणि इयर कुठलं होतं, सात मार्च 19. आला इकडे बघा, 7 मार्च आहे, 10/2019 आहे. टू गिव्ह एक्झम्पशन फ्रॉम रजिस्ट्रेशन फॉर एनी पर्सन एंगेज इन एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिस होज ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाख. आणि मग हे ओपन केलं. आता यात तुम्ही परत रिव्ह्यू पुढे बघाल तर या नोटिफिकेशनमध्ये अजून पुढे अमेंडमेंट झाली. मग इथे व्ह्यूला क्लिक केलं, इथे प्लस केलं, हे मूळ नोटिफिकेशन
त्यामध्ये पुढे जाऊन म्हणजे जसं तुम्ही हे काढाल ते ह्याच्यामध्ये हे पहिलं आलं, इथे 3 ॲटम होते, या 3च्या पुढे 4, 5, 6, 7 पुढच्या नोटिफिकेशनमध्ये ॲड झालं. म्हणजे हे जे लिमिट 20 लाख 40 लाख केलं आहे ते जे HSN कोड दिलेत यांच्याकरता 40 लाख नाही. पान मसाला, टोबॅको यांच्याकरता 20 लाख. त्या गुडचे आपल्याला 40 लाख मिळणार नाही. मग त्यामध्ये त्यांनी पुढच्या नोटिफिकेशनमध्ये काय केलं की आणखीन काय ॲड केले. मग हे तुम्हाला बघण्याकरता इथे जेव्हा तुम्ही याल ते प्लस करू तेव्हा हे येईल. म्हणजे हे नोटिफिकेशन 6 to amend नोटिफिकेशन 10/2019 आणि त्यात आणखीन अमेंडमेंट इथे केलेली आहे. मग ते तुम्हाला तिन्ही बघितल्यानंतर हे नोटिफिकेशन तुम्ही तिन्ही रीड केल्यानंतर तुम्हाला आत्ताची काय तरतूद आहे हे कळेल. 7 मार्चला हे लागू झालं, 31 मार्चला आणखीन त्यामध्ये काही बदल केले गेले आणि पुढे 31 हे 22चं म्हणतो मी, हे 19 आहे, हे 22 आहे आणि 13 जुलै 22ला आणखीन त्यामध्ये अमेंडमेंट केली गेली. हे लक्षात घ्या. इथे हे तरी आहे नोटिफिकेशन तरी इथे अपडेट करतात. हां, त्यामुळे त्यांनी असं प्लस नवीन आलं का मग तिथे ते प्लसने टाकतात, मग ते कळतं आपल्याला. पण हे पण तुम्हाला रेडी मिळालं तर कसं आहे, मी इथे टाकूनच घेतलं हे, तर हे बरं पडतं. असं तुम्ही कुठलेही असं बुक बघाल त्यात तुम्हाला हे 3 पुढे हे पण टाकून देतील, बाजूला पाहिजे नोट टाकतील की हे या महिन्यापासून आलं आहे, या डेटपासून आलं आहे. तर याप्रमाणे इथे बघा काय दिलं आहे. हे सुरुवात कशी आहे, इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 23/2 पॉवर आहे. बघा हे नोटिफिकेशन काढण्याचा गव्हर्नमेंटचा अधिकार केव्हा आहे, ॲक्टमध्ये पॉवर पाहिजे. जर ॲक्टमध्येच पॉवर नाही आहे तर कुठलाही व्यक्ती पॉवरमध्ये असो, त्या नोटिफिकेशन काढलं तर ते बेकायदेशीर होईल. बरोबर आहे. आता जसं हे सांगतात बाबा तुम्ही पहिले मराठा आरक्षण पाहिजे, ते काढा नोटिफिकेशन काय काढा ते म्हणतात ते आम्ही काढून उपयोग काय, ते कायद्यामध्ये बसत नसेल तर परत त्याला न्यायालय काय म्हणणार की हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्याच्याकडे अधिकार आहे नोटिफिकेशन काढण्याचा किंवा असं कुठलाही अध्यादेश काढण्याचा तो अध्यादेश काढेल, पण तो अध्यादेश कायद्यानुसार ग्राह्य असला पाहिजे, तो कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा असला पाहिजे. तसं इकडे आपल्याला जेव्हा दिलं आहे की नोटिफिकेशन काढलेलं आहे, हे कुठे काढलं आहे, 23 झोनमध्ये काढलं आहे. मग 23 झोनमध्ये पॉवर आहे का, येस. कशाबद्दल पॉवर आहे, नोटिफाय केलं गव्हर्नमेंट की 22/1 काही दिलं आहे, 24 काही दिलं आहे, तरी काही पर्सनना ॲक्शन घेण्याची गरज नाही. अशा प्रकारचा पॉवर कशामध्ये 23/2 आहे. सेक्शन 23 सबसेक्शन 2 ही पॉवर आहे. मग तुम्ही कुठे नोटिफिकेशन जेव्हा बघाल तेव्हा सेक्शनच्या कुठल्या पॉवर वापरले ते पहिले बघायचं. सुरुवातीला हे दिलेलं असतं की या पॉवरनी हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तुम्ही कुठे नोटीस वगैरे बघायला डिपार्टमेंटची, मग ती ते जी नोटीस काढली आहे ती कुठला सेक्शन त्यांनी पाळला नाही म्हणून काढली, त्यांनी कुठलं ऑब्लिगेशन फॉलो नाही केलं म्हणून काढले. मग नंबर कॅन्सल केला आहे, सस्पेंड केला आहे, जे काय करायचं असेल ती त्याच्यामध्ये ती नोटिफिकेशन काढते. ऑर्डर काढताना कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन करताना ती पॉवर त्या सेक्शनमध्ये असते आणि त्यानुसार ती ऑर्डर किंवा ते कम्युनिकेशन होतं. पुढे शब्द असे देतील की ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल हेअर बाय स्पेसिफाईज द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ पर्सन्स ॲज द कॅटेगरी ऑफ पर्सन्स एक्झाम फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन. कोणाला घ्यायचं, मग एनी पर्सन हे दिलं आहे खाली. मग याच प्रकारे हे सगळं आहे. हे आपण वरती इथे घेतलं की इट मस्ट बी नोटेड दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट या नोटिफिकेशनमुळे काय करतं की त्यांना लिमिट एक्सटेंड करायचं. जे 20 लाख आहे ते एक्सटेंड करायचं आहे 40 लाख. आणि ते कोणाकरता करायचं आहे, टर्नओव्हर सप्लाय ऑफ गुड्स म्हटलं आहे, एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स म्हटलं आहे, हुज टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फिनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 लाख. म्हणजे जे फक्त गुडचे सप्लायर आहेत त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 40 लाखापर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना एक्झाम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन एक्झाम घेण्याची गरज नाही रजिस्ट्रेशन. पण काय म्हटलं खाली, हाऊएव्हर द एक्झाम्शन नॉट ॲप्लिकेबल.
म्हणजे हा बेनिफिट गव्हर्नमेंटला कोणाला द्यायचा नाही आहे की पर्सन्स रिक्वायर्ड टू टेक, ज्यांना सेक्शन 24मध्ये सांगितलं सेक्शन कंपल्सरी घ्यायला लागेल, त्यांना घ्यावंच लागेल. त्यानंतर सेक्शन आणखीन एक सेक्शन आहे 25(3). त्यामध्ये रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घेता येत. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सेल हो अगर न हो, तुम्ही नवीन बिझनेस चालू केला आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही जर का GST नंबर घेतला असेल तरच तुमच्याकडनं आम्ही सप्लाय घेऊ. मग तुम्हाला नंबर हवा आहे बिझनेस तुमचा वाढण्याकरता, व्यवसाय वाढीकरता. मग तिकडे 40 लाख होईल तेव्हा या, असं त्याचा अर्थ नाही या नोटिफिकेशनचा. एक्झाम केलं आहे म्हणजे ज्याला 22(1) म्हणतो की घ्यावाच लागेल, हा म्हणतो घेण्याची गरज नाही. आणि 25(3) म्हणतो की ज्याला स्वइच्छेने घ्यायचं तो घेऊ शकतो. मग त्याच्यावरती काही बाधा नाही, स्वइच्छेने घेऊ शकता. आणि 24मध्ये जी तरतूद आहे ज्यामध्ये 12 सबसेक्शन आहे, त्यातली कुठली ॲक्टिव्हिटी केली रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल, मग ते घ्यावंच लागेल. मग 40 लाख होईपर्यंत थांबायचं नाही त्यामध्ये, त्याच्यावरती पण काही या नोटिफिकेशननी मर्यादा येत नाहीत, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही या नोटिफिकेशनचा. आणखीन काय म्हटलं, पर्सन्स एंगेज इन मेकिंग सप्लाईज ऑफ दोज गुड्स, सप्लाईज ऑफ गुड्स बिंग आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको, यांना हे बेनिफिट नाही आहे. यांना 20 लाख एक्सीड झाले त्यांना घ्यायचे रजिस्ट्रेशन. तसंच ही काही राज्य आहेत यांनी सांगितलं आम्हाला नको 40 लाख. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा यांनी नाही सांगितलं. यांच्याकरता हे ॲप्लिकेबल नाही. ह्या नोटिफिकेशनचा इफेक्ट या राज्यामध्ये पडणार नाही. यांना नको 40 लाख लिमिट. मग या नोटिफिकेशनमुळे काय झालं, काही राज्यांनी 40 लाख घेतले. जसं ही जी 3 स्टेट आहेत जम्मू काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेश, हे अगोदर 20 लाखामध्ये होते. हे 4 आहेत मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, हे 10 लाखामध्येच होते. त्यांनी ते यातनं वगळले गेले. पण ह्या बाकीची जी राज्य होती यातल्या या 3 राज्यांनी सांगितलं आम्हाला 40 लाख करा. त्यांचं 20 लाख सर्व्हिसचे होते, 20 लाख गुड्सचे होते. गुड्सचे 40 लाख होत आहेत, आम्हाला पण द्या बेनिफिट. म्हणजे या राज्यांना काय पाहिजे याचा अर्थ ते लिमिट वाढून पाहिजे. आणि हे जे राज्य आहेत म्हणजे हे 4 आणि हे 3, हे 11 काय आहेत, हे घटनेमधले स्पेशल कॅटेगरी स्टेटस असलेली राज्य आहेत. ही पुडुचेरी आणि तेलंगणा यांनी 40 लाख आम्हाला नको, 20 लाख आहे ते ओके. म्हणजे ज्या वेळेस 40 लाखाची मागणी होत होती त्यांना 40 लाख देऊन टाका. ज्यांना 20 लाख पाहिजे त्यांना 20 लाख द्या, 10 लाख पाहिजे त्यांना 10 लाख द्या. अशा प्रकारे मग या 3 कॅटेगरीज पडल्या. त्यामुळे काही राज्यांना ॲग्रिगेट टर्नओव्हर, इथे गुड सर्व्हिसेस दोन्ही आहे बघा, गुड सर्व्हिसेस दोन्ही आहे, इथे गुड सर्व्हिसेस दोन्ही आहे. पण इथे 40 लाख जे आहेत हे एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स असेल त्यालाच आहे. इकडे इंटरेस्टचा इन्कम असेल तर तो सप्लायर गुड्सचा समजला जाईल. बाकी कुठली सर्व्हिस जर असेल तर मग 40 लाख लिमिट लागणार नाही, 20 लाखच लागेल. फक्त सर्व्हिस 20 लाख, गुड सर्व्हिस 20 लाख आणि फक्त गुड्स 40 लाख. अशा प्रकारे हे 3 कॅटेगरीज पडल्या. मग एवढं क्लिअर झालं. The expression aggregate turnover shall include all supplies made by the taxable person, whether on his own account or made on behalf of all his principals. आता कसं होतं बघा, एक दिल्लीचा सप्लायर आहे, त्याला मुंबईमध्ये काय गुड्स विकायचे. ओके, आता तुमचा एक रिप्युटेड बिझनेस आहे मुंबईमध्ये. त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझे गुड्स तुमच्या मार्फत विका. तुमचं रेप्युटेशन आहे, तुमचं या इथे मार्केटमध्ये नाव आहे, तर लोक तुमच्याकडनं गुड्स घेतील. पण डायरेक्टली माझ्या इनवॉइस दिला, माझ्या नावाने गुड्स विकले जाणार नाही. माझे गुड्स माझ्या घरात तुम्ही विका. इथे तुम्ही तुमचे गुड्स विकतात वेगळे, प्लस माझे पण विका. इथे काय झालं,
जो तुम्हाला गुड्स विकायला सांगतो तो प्रिन्सिपल आहे. तुम्ही त्याचे गुड्स जेव्हा विकाल, समजा तुमचे गुड्स तुम्ही विकताय 1 लाखाचे, ओके, आणि प्रिन्सिपलचे विकताय 10,000चे, तर तुमचा टर्नओव्हर 1,10,000 होईल. ओके, एवढं त्यात सांगायचं. ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट. तुमच्या अकाउंटचे 1 लाख आहे आणि मेड ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपलचे 10,000 आहेत, तर तुमच्या टर्नओव्हरमध्ये ते ॲड होतील. मोहिनी एंटरप्राइजेस हॅज अपॉइंटेड मेसर्स बेसपोर्ट अँड असोसिएट्स ॲज इट्स एजंट. Messrs. Baseport and Associates makes supply of goods on its own account as well as behalf of Mohini Enterprises. All the supplies of goods made by Messrs. Baseport as agent of Mohini Enterprises as well as on its own account will be included in the aggregate turnover of Messrs. Baseport and Associates. Clear आहे एवढं? आता आणखीन काय असतं की मला प्रिन्सिपलचा अर्थ कळलं, बरोबर आहे. आता माझे गुड्स मी एका जॉब वर्करला, जो रजिस्टर्ड जॉब वर्कर आहे त्याच्याकडे पाठवले. तसं एक चाकू आहे, त्याला धार लावायची, तर धार लावण्याचं फॅक्टरी वेगळी आहे. बा इकडे सगळे चाकू बनले, तिथे गेले, धार लागेल नाही, मग पुढे मार्केटला पाठवायचे. आता इथे एक फॅक्टरी आहे, त्याच्या पुढे इथे कोण आहे, जॉब वर्कर आहे, त्यानंतर पुढे मार्केटला पाठवायचे. तर ते परत इकडनं मागे आणण्यापेक्षा हा प्रिन्सिपल काय म्हणतो या जॉब वर्करला, तू पुढेच ते पाठवून दे, त्या पाठवायचा खर्च आहे तो माझ्याकडनं घे, ते पाठवून दे पुढे. आता इथे समजा 50 लाखचा माल पाठवला ह्याच्याकडे, ह्याच्यावर जॉब वर्क करायचं आहे. ह्या जॉब वर्क करण्याचे सपोज यांनी 40,000 चार्ज केले झाले, आणि त्यानंतर हा जो 50 लाखचा जो माल असेल हा पुढे गेला बाहेरकडे. आता या रजिस्टर्ड जॉब वर्करचं ॲक्च्युली इन्कम किती झालं, हे 40,000 झालं. मग याच्या टर्नओव्हरमध्ये हे 50 लाख ॲड करायला पाहिजे की नको? चुकीचं होईल ना ॲड करणं. 50 लाख ह्याने याच्याकडनं फक्त ते जॉब वर्क करण्याकरता घेतलं, जॉब वर्क करून पाठवून दिलं. सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बाय द प्रिन्सिपल. यांनी पुढे पाठवले, हा काय करेल, डिलिव्हरी नोट बनवेल, ते गुड्स पाठवून देईल पुढे. तुम्हाला दिसेल का डिपार्टमेंटला की डिलिव्हरी नोट ह्यांनी बनवलेली आहे? हा सप्लाय करतोय का? हा सप्लाय करत नाही. त्यांनी ह्याच्याकडे माल आला, त्यांनी बनवलेली डिलिव्हरी नोट, या डिलिव्हरी नोटनी माल इथे पाठवला. सप्लाय असेल तर इनवॉइस बनेल, सप्लाय नाही आहे तर डिलिव्हरी नोट बनेल. ओके, लक्षात घ्या. आणि हा पुढे विकत नाही आहे, तो फक्त काय करतो आहे, मुवमेंट करतो आहे गुड्सची. डिलिव्हरी नोटनी होईल, पण त्याची एंट्री होईल, EB बिल जे ॲप्लिकेबल आहे त्या एंट्री होईल, 50 लाखाचे गुड्स पाठवतो आहे पुढे. मग त्याप्रमाणे बाहेरकडे गेले. आता या दोघांचा व्यवहार आहे, हा पैसे याला देईल. अगोदर एक्झाम्पल कसं होतं इथे ह्याच्यामध्ये की प्रिन्सिपल देतो एजंटला आणि मग एजंट पुढे स्वतःच्या इनवॉइसने विकतो. तुम्हाला पैसे मिळत आहेत म्हणून तुमच्या टर्नओव्हरचा भाग आहे. पण ह्या केसमध्ये कसं आहे की ह्यांनी गुड्स पुढे पाठवले, तर हे जे 50 लाख आहेत ते ह्याला मिळणार नाही आहेत. ते इनवॉइस हा बनवणार, गुड्स इथे बनवणार, फक्त यांनी पाठवायचं काम केलं. जर जॉब वर्कला असे गुड्स गेले असतील तर the supply of goods after completion of job work by a registered job worker shall be treated as a supply of goods by the principal referred to in section 143 and the value of such goods shall not include in the aggregate turnover of the registered job worker. ते जॉब वर्कर टर्नमध्ये येणार नाही, कारण तो त्या गुड्सचा कुठला इनवॉइसही बनवत नाही आणि त्याचे पैसेही घेत नाही. आता इथे खाली मी एक्झाम्पल दिली क्लिअरिटी येण्याकरता. अ पर्सन इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू हिज ईच प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया फ्रॉम वेअर अ टॅक्सेबल सप्लाय, बघा शब्द काय, टॅक्सेबल सप्लाय
has taken place. However, a supplier is not liable to obtain registration in a state or UT from where he makes an exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. आता हे कसं, तुमचा ज्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचं आहे तेव्हा तो तुमचा पॅन नंबरवरती जो काय बिझनेस होतो ऑल ओव्हर इंडियामध्ये तो सगळा टर्नओव्हरमध्ये इन्क्लूड केला जातो. ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये टॅक्सेबल सप्लाय येईल, एक्झाम सप्लाय पण येईल. आता हे जे थ्रेशोल्ड लिमिट आहे, फर्दर द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ अ पर्सन हॅव्हिंग प्लेसेस ऑफ बिझनेस इज मोर दॅन वन स्टेट किंवा UT in India gets reduced to ₹10 lakh only when such person makes taxable supplies of goods or services or both from any of the special category states. ही 4 स्टेटमध्ये तुमचा एक बिझनेस जर असेल, तुमचा एक बिझनेस त्या 4 स्टेटमध्ये आणि एक महाराष्ट्रामध्ये, तर तुमच्याकरता लिमिट 40 लाख असणार नाही, ती लिमिट 10 लाख होईल. लक्षात घ्या. जर 10 लाखाच्या लिमिट असलेला राज्यात तुमचा व्यवसाय असेल तर प्रोव्हिजन काय होते, तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल त्या प्रत्येक राज्यात जिकडे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय. मग 10 लाख तुमचा एक्सीड झाला म्हणून तुम्ही त्या राज्यामध्ये कराल आणि महाराष्ट्रामध्ये 40 लाखपर्यंत वाट बघाल, असं नाही करते. वन्स रजिस्टर तर एका स्टेटमध्ये नाही, सगळीकडे रजिस्टर. तो पात्र झाला, रजिस्ट्रेशन सगळीकडे घेईल जिकडे तो टॅक्सेबल सप्लाय करतोय. However, in case makes exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. पण तुम्ही एखादं वाईन शॉप काढलं त्या 4 स्टेटमधल्या, ह्या 4 स्टेटमधल्या एखाद्या स्टेटमध्ये वाईन शॉप काढलं, तो एक्झाम्ट सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय नाही होत तिकडे. किंवा पेट्रोल पंप काढला, तो एक्झाम्ट, तो नॉन टॅक्सेबल सप्लाय. तर त्या केसमध्ये however in case of makes taxable किंवा exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय फ्रॉम अ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स अँड टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम अ स्टेट अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, द थ्रेशोल्ड लिमिट शॅल नॉट बी सो रिड्यूस. ते कमी होणार नाही लिमिट. तुम्ही दूध विकताय तिकडे वेगळ्या स्टेटमध्ये जे एक्झाम्ट आहे, तर तुमचं लिमिट जे आहे ते रिड्यूस नाही होणार. आयदर तिकडे भाजीपाला विकताय जे एक्झाम्ट आहे, असं आहे काय विकताय, 2 राज्यामध्ये व्यवसाय, तर टर्नओव्हर काढताना एकूण व्हॅल्यूमध्ये एकदम सप्लाय इन्क्लूड होईल. पण रजिस्ट्रेशनची रिक्वायरमेंट जी रजिस्ट्रेशनची जी गरज आहे ती त्या राज्यामध्ये नसेल ज्या राज्यामध्ये तुम्ही, जर इथे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत नसाल, एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करत असाल, तर लिमिट इकडे 10 लाख आहे. ते लिमिट महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही. लिमिट किती महाराष्ट्राचा 40 लाख. मग एकूण टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला रजिस्ट्रेशन तरच घ्यायला लागेल, ते पण महाराष्ट्रात घ्यायला लागेल. इथे असेल बिझनेस तरी इथे घेण्याची गरज नाही. उदय एंटरप्राइज is engaged in supply of taxable goods in Maharashtra. It also supplies alcoholic liquor for human consumption in Nagaland. नागालँड काय आहे, या 4 स्टेटमधला एक स्टेट आहे. Its turnover in the current financial year is 34 lakh in Maharashtra आणि 8 lakh in Nagaland. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय, नॉन टॅक्सेबल सप्लाय सगळं एकत्र करायचा. लिमिट महाराष्ट्रामधलं किती आहे, 40 लाख. उदय एंटरप्राइज इज एक्सक्लुसिव्हली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स फ्रॉम महाराष्ट्र. द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर ऑप्टिंग रजिस्ट्रेशन इज 40 lakh. However, the threshold limit will not be reduced to 10 lakh in this case. या केसमध्ये होणार नाही. कारण का की जे नागालँड आहे तिकडे तुम्ही जे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन सप्लाय करताय ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे, पण तुम्ही नॉन टॅक्सेबल सप्लाय करताय त्यामुळे ते लिमिट 10 लाखसाठी कमी होणार नाही. जे 40 लाख आहे तेच राहील. इन द गिवन केस सिन्स ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ उदय एंटरप्राइज एक्सिड्स. आता हे जे टर्नओव्हर आहे ह्या 34मध्ये हा 8 ॲड होईल आणि 40 झाले, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, पण फक्त महाराष्ट्रात, नागालँडमध्ये नाही. पण जर नागालँडमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय कुठलाही सुरू केला तर तिथे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल.
एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर मग ते लिमिट पण रिड्यूस होणार नाही महाराष्ट्रामध्ये, आणि रजिस्ट्रेशन फक्त महाराष्ट्रामध्येच घ्यायला लागेल, नागालँडमध्ये घ्यायला लागणार नाही. आणखीन एक्झाम्पल दिली. याच प्रकारे जे आपण आता वरती समजून घेतलं आहे त्यातले बारकावे कळावे म्हणून हे एक्झाम्पल आहे. आलं लक्षात? एखादा व्यक्ती जर का GSTच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता पात्र झालेला आहे, पण जर तो रजिस्ट्रेशन घेत नसेल तर मग काय करणार? काय करणार? जर डिपार्टमेंटला कळलं की हा व्यक्ती लायबल आहे, ह्याचा टर्नओव्हर महाराष्ट्रामध्ये एवढा आहे आणि ह्याचा पेट्रोल पंप गुजरातमध्ये आहे की अजून कुठे आहे, हा घेत नाही महाराष्ट्र रजिस्ट्रेशन, ही जर माहिती कळली तर या माहितीच्या आधारे त्याचं त्याला स्लो मोड रजिस्ट्रेशनचा एक पुढे सेक्शन आहे, मी सांगितलं, त्यात त्याला ऑर्डर पाठवली जाते आणि मग त्यानुसार त्याला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होतं. त्याला मान्य नसेल तर तो अपील करू शकतो. मग अपील त्या फेवरमध्ये गेला, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, त्याच्या विरोधात गेला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. म्हणजे आपण जेव्हा कुठलीही तरतूद बघतो तेव्हा ती तरतूद जर टॅक्सपेअरनी नाही पाळली, त्यानुसार तो पात्र असेल पण रजिस्ट्रेशन घेत नसेल तर मग काय करायचं? मग त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद कुठे ना कुठे काहीतरी असणं अपेक्षित आहे. मग त्यासाठी कन्सेप्ट आहे सुयो मोटो रजिस्ट्रेशन. स्वतःहून तो जर का पात्र झाला आहे मग तो प्रोसिजर करेल, आणि त्यांनी प्रोसिजर नाही केली तर मग त्याला प्रोसिजर करण्याकरता फोर्स करण्याकरता प्रोसिजर डिपार्टमेंट करण्याकरता येते. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल काय करायचं आम्हाला, आता बिझनेस तिकडे आहे नाही, आम्हाला काय करायचं हे लक्षात घ्या. तर तुम्हाला हे जर का माहिती कळली की त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर पूर्ण ऑल इंडिया बेसिसवरती काढायचं आहे आणि त्याच्या दुसरीकडे एक्झाम सप्लाय तो करतो आहे किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करतो आहे आणि त्यातला महाराष्ट्राचा बिझनेस आहे, त्याचा टर्नओव्हर 40 लाखाच्या आत आहे, पण दुसरा व्यवसाय बघितला कसा दुसऱ्या राज्यामधला तो एक्झाम्प्ट आहे किंवा नॉन टॅक्सेबल आहे, त्याची व्हॅल्यू जर ॲड केली तर तो मग पात्र होतो. मग त्या बेसिसवरती त्याला ती ऑर्डर पाठवली जाऊ शकते आणि तो पात्र झालेला आहे हे त्याला कळल्यानंतर त्याला माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं, मला हा कायदा माहीत नव्हता, मग तुला मान्य आहे ना आता, तू कोणा ॲडवाईस घे कोणाला कन्सल्टंटचा, तो तुला सांगेल की तू पात्र आहेस, मग घे रजिस्ट्रेशन, मग तो घे. ओके. आपण जे काय कुठलंही काही वाचू त्यात तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, मग हे असं दिलेलं आहे पण हे नाही काय केलं तर काय होईल? म्हणजे मी गाडी चालवतो, लायसन माझ्याकडे पाहिजे, मी गाडीचा इन्शुरन्स काढला पाहिजे, पेपर माझ्याकडे पाहिजे, मी हेल्मेट घातलं पाहिजे, नाही केलं तर काय? मग त्याच्यावरती काहीतरी कारवाई करण्याचा अधिकार त्या कायद्यामध्ये असायलाच पाहिजे ना, तरच तो व्यक्ती लायसन काढेल. दंड भरला 2-4 वेळा, माणूस लायसन काढतो, दंड भरला 2-4 वेळा, मग हेल्मेट लावतो, या चाललो आहे हायवेला, मग हायवेला हेल्मेट पाहिजे. लक्षात घ्या. आपण जे काय बघतोय हे नाही केलं तर त्याच्यावरती कुठे ना कुठे काहीतरी कारवाई करण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला कुठे आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण तुम्ही त्याच करता काम करता. हे लक्षात. पहिले तुम्हाला कळलं पाहिजे की तरतूद काय आहे, मग ती कळल्यानंतर ती कशा प्रकारे तरतूद त्यांनी बनवली लॉ मेकरनी हे तुम्हाला कळलं, मग तुम्हाला त्यानुसार पुढचे ॲक्शन कळले. इथे ब्रेक घेऊया. ओके. आता ते वेगळं राज्य आहे, तिकडे ॲप्लिकेशन त्या स्टेटमध्ये तो करणार आणि जिकडे ॲप्लिकेशन केलं जातं तिथला स्टेट कोड येतो. जो GST नंबर जो आहे तो 15 डिजिट्स आहे. पहिले 2 डिजिट स्टेट कोड आहे, मग पॅन नंबर 10 डिजिट आहे आणि आणखीन पुढे 3 डिजिट आहे. मी सेक्शन 25 सांगेन, प्रोसिजर सांगेन तेव्हा हे सांगेन. आणि महाराष्ट्रामध्ये पण एखाद्याला जर का 2 नंबर हवे असतील तर तो पण महाराष्ट्रामध्ये पण 2 नंबर घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा एक फुटवेअर आहे, हा वेगळा बिझनेस आहे, एक मोबाईलचा शॉप आहे, तो वेगळा बिझनेस आहे. रिक्वायरमेंट नाही आहे अशी कायद्यामध्ये, अशा प्रकारे त्याला मॅन्डेटरी केलेलं नाही की 2 वेगळे व्यवसाय आहेत 2 नंबर घे. आता एकच नंबर त्याने घेतला आहे तर दोन्हीकडचा व्यवसाय तो त्या नंबरखाली गव्हर्नमेंटला रिपोर्ट करू शकतो की माझा टर्नओव्हर हा केला, हा टॅक्स कलेक्ट केला, एवढा माझा ITC आहे, हे करू शकतो. पण मग तिथे त्याला प्रॉब्लेम काय असतो की 2 वेगळे व्यवसाय त्याचा डेटा एकत्र करायचा, तो डेटा एकत्र फीड करायचा, त्याचं अकाउंटिंग एकत्र करायचं. जर त्याला जमत असेल तर एकच नंबर पुरेसा आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आता रेव्हेन्यू मिळतं आहे, ओके,
पण जर त्याला प्रॉब्लेम आहे तर मग तो 2 वेगवेगळे नंबर घेऊ शकतो. ही त्याला दिलेली एक फॅसिलिटी आहे, सुविधा आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेसचा भाग आहे तो, की 2 नंबर घ्या, तुम्हाला पाहिजे 2 नंबर. आम्हाला टॅक्स मिळण्याची मतलब आहे, आम्हाला टॅक्स पाहिजे, 1 नंबरनी द्या, 2 नंबरनी द्या. पण जेव्हा 2 स्टेट येतात तेव्हा 2 स्टेटचा रेव्हेन्यू वेगवेगळा आहे. त्यामुळे बघा, सर्व्हिस टॅक्सचं कसं होतं, सर्व्हिस टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू होता, एकच नंबर चालत होता इंडियामध्ये. पण वॅटचं कसं होतं, प्रत्येक स्टेटचा वेगळा रेव्हेन्यू आहे, वॅट नंबर प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये काढायला लागत होता. आता इकडे सगळे टॅक्स बंद केले, एकच फक्त काय असेल टॅक्स असेल GST. पण जे लोक सर्व्हिस प्रोव्हायडर होते त्यांच्या GSTमध्ये त्यांना खूप हा कायदा त्यांच्या विरोधात गेला. सर्व्हिस प्रोव्हायडर एकच नंबर काढत होता आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये बिझनेस करत होता. आता जेवढे स्टेट आहेत 28, 29 आणि युनियन टेरिटरी आहेत, या प्रत्येक ठिकाणी त्यांना रेशन नंबर घ्यावा लागतो. त्या राज्याचं इन्कम आहे ते, त्याचा गुड्सचा बिझनेस आहे, तो करत असेल तो वेगळा वॅट नंबर काढत होता. पण सर्व्हिस प्रोव्हायडर एकच नंबरवरती सगळ्या देशामध्ये बिझनेस करत होता. त्यांचे कंपन्याचे वाढले, रिटर्न एकच भरायचं आहे एखाद्याला, त्याला रिटर्न्स तेवढे भरायला लागतात, तेवढ्या स्टेट करतात, कारण त्यांचा रेव्हेन्यू वेगळा आहे. रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये घ्या आणि प्रत्येक स्टेटमध्ये त्या स्टेटची जी काय ऑब्लिगेशन आहे त्याप्रमाणे रिटर्न्स भरा आणि सगळे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा. आणि प्रत्येक त्या ऑथॉरिटीला जी काही नोटीस येईल त्याला उत्तर द्या. सर्व्हिस टॅक्सला काय होतं, एकच ऑथॉरिटी होती, एकच रिटर्न होता. आलं लक्षात? नाही, जर टॅक्स तुमचा हां आता तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊन उपयोग काय, बघा कसं आहे, उद्देश काय गव्हर्नमेंटचा, टॅक्स कलेक्ट करण्याचा रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही एकदम सप्लाय करताय, 5 करोड 10 करोड 50 करोड करताय, त्यातनं कुठला टॅक्सच कलेक्ट करणार नाही. तर रजिस्ट्रेशन घेऊन त्याचा उद्देश काय होणार आहे, उद्देश काय त्यातनं, त्याचं निष्पन्न काय होणार आहे. तुम्ही रिपोर्ट कराल की मी बाबा 2 करोडचं दूध विकलं, तुम्ही असंही ते रिपोर्ट इन्कम टॅक्सकडे करणारच आहात, तुम्ही त्यावर टॅक्स भरणारच आहात. मग GST डिपार्टमेंटला उपयोग काय त्याला माहितीचा, काहीच उपयोग नाही त्याचा. असं आहे ना, त्यातनं काय निष्पन्नच होत नसेल, मग म्हणून त्यांना काय दिलं आहे सेक्शन 23मध्ये, जो एकदम सप्लाय करतो गुड सर्व्हिस काही पेशंट घेण्याची गरज नाही. ठीक आहे, ब्रेक घेऊया इथे.